दिसता. एवढं धर्मराजाला वाईट वाटलं, दुःख झालं. अगं आई, तू आतापर्यंत मला का बरं सांगितलं नाहीस की तो आमच्यापैकी एक होता? एवढी मोठी गोष्ट तू आमच्यापासून लपवून ठेवलीस. श्राप देतो इथून पुढच्या स्त्री जातीला की कोणतीही गोष्ट त्यांच्या मनामध्ये राहणार. आणि तेव्हापासून श्राप आहे स्त्री जातीला. सांगता सत्राजिताची पत्नी म्हटली, ठीक आहे महाराज, मी कोणाला सांगत नाही. तिची सख्खी मैत्रीण तिच्याकडे आली. सख्खी मैत्रीण म्हणली, का ग बाई टेन्शन मध्ये? कारण ही एकच गोष्टीचा विचार करत होती. सगळं तोंडातून निघून गेलं तरी चालेल, पण ही गोष्ट नाही गेली पाहिजे, हे कोणाला सांगायचं नाही. आता ती कसं काय सांगायचं नाही याच्या टेन्शन मध्ये होती महाराज. तिची सख्खी मैत्रीण आली, म्हणली, का ग बाई फारच काळजीत वाटते, काय झालं? म्हणली, काय नाही झालं. ती म्हणली, सांग ना, मी कोणालाच सांगत नाही. ती म्हणली, बघ तुला म्हणून सांगते, तू कोणाला सांगू नको. म्हणली, कोणालाच सांगत नाही, तू फक्त सांग. आता महाराज तिनं तिला सांगितलं, तिच्या सख्या मैत्रिणीला तिने सांगितलं, त्या सख्या मैत्रिणीची सख्खी मैत्रीण आणखी होती. असं करत 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 द्वारिका दिशापर्यंत खबर गेली की द्वारिका दिशानं सत्राजिताच्या भावाला मारलेला आहे आणि मणी चोरलेला आहे. देवानं विचार केला, हे काय झालं? आपण तर कधी कोणाचं काही चोरलं नाही, काही नाही, हा मिथ्या कलंक आपल्यावरती कसा लागला? तेव्हा सांगतात, देवानं भाद्रपद शुक्ला चतुर्थीचं चंद्र दर्शन केलेलं होतं. कोणत्या चतुर्थीचं? भाद्रपद शुक्ला चतुर्थी. भाद्रपद महिन्यामध्ये जी चतुर्थी येते त्या चतुर्थीचं चंद्र दर्शन तो चंद्रदेवानं बघितला होता. आणि भाद्रपद महिन्यातल्या चतुर्थीच्या चंद्राला श्राप आहे की जो कोणी त्या चंद्राला बघेल, दर्शन घेईल, त्याला मिथ्या कलंक लागेल. जी गोष्ट त्यानं केलेलीच नाही ती करण्याचा दोष लागेल, कलंक लागेल. हा श्रापही भेटलेला होता चंद्राला, तो भेटलेला होता गणेश महाराजांकडूनच. एकदा गणेश महाराज पार्वती आईंच्या सांगण्यावरून पूजेकरिता फुलं आणायला गेली आणि फुलं आणायला गेल्याच्या नंतर सांगतात, चिखलामध्ये गणेशजी घसरून पडले. आता एखादा माणूस जेव्हा घसरून पडतो तो अगोदर इकडे तिकडे बघतो, आपल्याला कोणी पाहिलं तर नाही, आहे की नाही? इकडे तिकडे सगळीकडे बघितलं गणेशजींनी, कोणीच बघितलेलं नव्हतं. पण वरून आकाशातून चंद्रमा मात्र हसत होते. आता जेव्हा चंद्रमा हसले, इतका राग आला गणेशजींना. सांगितलं, श्राप दिला, जो कोणी आजच्या दिवशी तुझं दर्शन करेल ना त्याला मिथ्या कलंक लागेल. देवानं तेच दर्शन केलेलं होतं. देव सत्राजिताकडे आले, अरे सत्राजिता, हा काय कलंक लावलेला आहेस माझ्यावरती? चल माझ्यासोबत तुझ्या भावाला शोधून आणू आणि हा मिथ्या कलंक माझ्यावरचा मला मिटवायचा आहे, चल माझ्यासोबत. जंगलाच्या दिशेने गेले. घोड्याच्या पायांचे जे निशाण होते ते बघत गेले. काही अंतरावरती मृत अवस्थेमध्ये पडलेला सत्राजिताचा भाऊ पाहिला. काही अंतरावरती गेल्याच्या नंतर मेलेला सिंह पाहिला. काही अंतरावरती पुढे गेले तर एका गुफेमधून प्रकाश बाहेर येताना दिसला. भगवंत म्हणले, सत्राजिता बघ, तो तुझा मणी आहे, मी काही चोरलेला नव्हता. आता भगवंत आत जायला लागले. सत्राजिताला म्हणले, चल सत्राजित आतमध्ये, आत जाऊ आणि तो मणी घेऊन येऊ. सत्राजित म्हणतो, नाही महाराज, आतमध्ये मोठे मोठे प्राणी असू शकतात, मी काही येणार नाही आतमध्ये, तुम्ही जा. भगवंत आतमध्ये गेले आणि जसे भगवंत आत गेले, तिचे जांबवंत नावाचे अस्वल राहत होते. त्या अस्वलाने भगवंतावरती हल्ला केला. पाहिलं नाही कोण आहे काय आहे आणि दोघांमध्ये भयानक असा युद्ध संग्राम सुरू झाला. आता सांगतात, हे जे जांबवंत जे होते हे राम अवतारातले जांबवंत जे होते. राम अवतारामध्ये पाहिलेलं असेल तू, आहे की नाही? राम अवतारामध्ये वानर सेनेच्या सोबत एक जांबवंत जे होते तेच हे जांबवंत होते. जेव्हा प्रभू राम युद्ध जिंकलेले होते रावणासोबत, जिंकल्याच्या नंतर सगळ्या वानर सेनेला काही ना काहीतरी भेटवस्तू देत होते की तुम्ही मला मदत केली आहे, सगळ्यांना भेटवस्तू देत होते. जांबवंतजी म्हणले, देवा मलाही काहीतरी हवंय माझ्या इच्छेप्रमाणे. विचारलं, काय हवंय? म्हणले, देवा एवढ्या युद्धामध्ये माझ्या लगी महान योद्धा मला युद्धासाठी कुणीच भेटला नाही, माझी इच्छा आहे की तुम्हीच माझ्याशी युद्ध करावं. देव म्हणले, महाराज तुमच्यामुळे मी युद्ध जिंकलोय, तुमच्याशीच युद्ध केलं तर मला समाज काय म्हणेन? बघा, मी तुमच्याशी युद्ध करेन, पण या राम अवतारात नाही, जो पुढचा मी पूर्ण अवतार कृष्ण घेईल त्यामध्ये मी तुमच्याशी युद्ध करण्याची तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण करेन. आणि सांगतात, याच कृष्ण अवतारामध्ये जांबवंतांनी देवासोबत युद्ध सुरू केलं. युद्ध जेव्हा हरायला लागले, लक्षात आलं की हे माझे भगवंतच असावे, कारण देवाशिवाय मला कोणीच हरवू शकत नाही. जेव्हा हरायला लागले, भगवंताचे चरण पकडले, दर्शन घेतलं. देवा, अहो हे तुम्ही आहात?
इथे माझ्या गुफेमध्ये कसं काय येणं केलं? सांगितलं, जांबवंतजी, हा जो मणी आहे ना, त्या मण्यामुळे मला यावं लागलं तुमच्याकडे. हा मणी आहे ना, तो मला द्या, मला सत्राजिताला द्यायचंय, माझ्यावरती कलंक लागलेला आहे. जांबवंतजी म्हणतात, देवा, हा मणी काही मी तुम्हाला देऊ शकत नाही, दुसरं काही मागा. कशामुळे? कारण हा मणी मी माझ्या मुलीला भेट वस्तू म्हणून दिलेला आहे, मी हा तुम्हाला देऊ शकत नाही. आणि एखाद्याला दिलेली भेट वस्तू कधी माघारी घेऊ नये. मग म्हणले, आता मी काय करायला पाहिजे? सांगितलं, देवा, तुम्ही जर माझ्या मुलीसोबत, कन्येसोबत, माझ्या जांबवती सोबत विवाह केला ना, लग्न केलं ना, तर तो मणी आपोआप तुमच्या घरापर्यंत येईल, लग्न करा. तेव्हा म्हणले, हे बघा, कालच माझा एक विवाह झालेला आहे, कालच माझं एक लग्न झालेलं आहे, आज लगेच मी दुसरं काही लग्न करू शकत नाही. जांबवंतजी म्हणले, देवा, तुमचा राम अवतार मर्यादा पुरुषोत्तम होता, कृष्ण अवतार हा मर्यादेतला थोडाच आहे. 2 विवाह केले तर काय करणार तुमचं? करा विवाह. सांगतात, जंगल में मंगल हुआ, जंगलामध्ये सुंदर असा विवाह पार पडला. आता महाराज सांगतात, ती जांबवती जी होती ती अस्वलाची कन्या होती. कशी दिसत असावी? सगळ्या अंगावरती केस अशी विद्रूप, अशी कुरूप अवस्थेमध्ये अशी ती दिसत होती. देवाने सांगितले, हे बघ जांबवती, अंगावरती पूर्ण वस्त्र जे आहेत ना, ते सगळे पांघरून घे, तुझ्या शरीराचा एकही भाग दिसता कामा नाही, सगळं अंगावरती पांघरून घे. आता सांगितलं, सुंदर अशी साडी तिनं घातलेली होती, सगळ्या साडीनं सगळं अंग झाकून घेतलं. आणि द्वारिकेमध्ये एकच अशी सूचना पोहोचवली, काय की देवाची जी दुसरी पत्नी आहे ती पहिल्या पत्नीपेक्षाही सुंदर आहे, ती रुक्मिणीपेक्षाही सुंदर आहे. ही रुक्मिणी मातेपर्यंत गोष्ट गेली. रुक्मिणी म्हणजे साक्षात लक्ष्मी होती. लक्ष्मी माता विचार करते, रुक्मिणी विचार करते की माझ्यापेक्षा सुंदर जगात कोण असणार आहे. पण तरीही विचार केला की माझ्यापेक्षा सुंदर ही असू शकत नाही. जशी जांबवती महलामध्ये आली, रुक्मिणी मातेनं ओवाळलं, जशी दर्शन घेतलं, दर्शन घेता क्षणी जांबवतीला आशीर्वाद दिला. काय आशीर्वाद दिला? रुक्मिणी माता म्हणते, तू तुझी कितीही सुंदर असो, परंतु तू माझ्याच एवढी सुंदर व्हावी, हा आशीर्वाद मी तुला देते. सांगतात, देवाची लीला एवढी सुंदर, एवढी महान, एवढी अपरंपार, किती अस्वलाची असणारी कुरूप कन्या, तिला सुद्धा लक्ष्मीचं रूप प्राप्त झालं. बोले श्री द्वारिकाधीश भगवान की. सुंदर असं रूप तिला प्राप्त झालं. सांगतात, देवानं एक करत 8 विवाह केले. आणि सांगतात, 16,100 विवाह भगवंताचे एकच वेळी झाले. आता महाराज परीक्षित महाराज प्रश्न करतायत देवाला, देवा, भगवंताचा असा एखादा कुणी भक्त नव्हता का की जो अतिशय दुर्बल होता, गरीब होता, आणि असा असून सुद्धा भगवंतानी त्याच्यावरती कृपा केली, असा कोणी नव्हता का? तेव्हा सांगायला सुरुवात केली, हो परीक्षित, भगवंताचा असा एक गरीब, असा एक दुर्बल सुद्धा मित्र होता, एक असा भक्त होता की ज्याच्यावरती देवानं खूप कृपा केलेली होती. एवढे की लक्ष्मीचे 2 लोक त्याच्याकडे निघून गेले होते, एवढी कृपा केली होती. काय नाव त्याचं? तेव्हा सांगायला प्रारंभ केलं, कृष्णस्यासिद सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवीतमः विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रियः. सांगितलं, मित्र होता ज्याचं नाव होतं सुदामा. काय नाव होतं त्याचं? सुदामा. सगळ्यांनी लक्षात ठेवा बरं. हा, असं म्हणतात उद्या कुठेही विचारायला आम्हाला, आहे की नाही? नाही ते येत असते उद्या पण विचारायला मी, आहे की नाही? लक्ष देऊ नये का? त्याच्यामुळे ज्याचं नाव होतं सुदामा. सांगतात, हा जो सुदामा नावाचा ब्राह्मण होता ना, हा सुदामा नावाचा ब्राह्मण अगदी त्याच्या कर्मानं ब्राह्मणत्व निभावत होता. इंद्रियांवरती सांगतात एवढं नियंत्रण होतं. आता सांगतात, देवाने एके दिवशी द्वारिका नगरीमध्ये बसल्या बसल्या विचार केला की माझा सखा आहे, माझा प्रेमी आहे सुदामा, किती दिवस झाले मला भेटायलाच आला नाही. सांदीपनीजीच्या ऋषींच्या आश्रमामध्ये, गुरुकुलामध्ये जी भेट झाली होती आमची, त्याच्यानंतर काही आमची भेटच झाली नाही. सुदामा जो होता अत्यंत गरीब होता, अत्यंत दरिद्री होता. सांगतात,
सुदामाला देवाची आठवण जरी आली तरी कधी भेटायला जायचा विचार येत नव्हता. कशामुळे? कारण माझा कन्हैया किती श्रीमंत आहे, द्वारिकाधीश आहे आणि मी गरीब आहे. मी जर त्याच्याकडे गेलो तर लोक म्हणतील की स्वार्थासाठी गेला. आता एके दिवशी देवानंच रूप धारण केलं, एका संन्यासाचं रूप धारण केलं आणि संन्यासी रूप धारण करून सुदामाजीच्या दारावरती गेले. सगळ्यांचं मनिरम आहे ना माझ्याकडे. सुदामाजींच्या दारावरती गेले. सुदामाजींची पत्नी होती सुशीला. सुशीला बाहेर आली आणि सुशीलेकडे भिक्षा मागायला लागले. भिक्षामध्येही सुशीला म्हणती, आम्ही खूप गरीब आहोत, दरिद्री आहोत, आमच्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाही. संन्यासी रूपातले देव म्हणले, सुशीला माता, अहो तुमच्या पतींचे मित्र साक्षात द्वारिकाधीश आहेत आणि तुमच्याकडे गरिबी कसं काय? तेव्हा सुशीला म्हणते, खरंच माझ्या पतीचे मित्र द्वारिकाधीश कृष्ण आहेत का? म्हटले, हो, विचारा तुमच्या पतीला, माघारी आल्याच्या नंतर सांगतील ते तुम्हाला. सांगतात देव तर निघून गेले. आता सुदामाजी घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर सुदामाजींना पत्नी विचारती, सुशीला देवा, खरोखरच ते तुमचे मित्र आहेत का? सांगतात, हो ग, तो कन्हैया माझा चांगला मित्र आहे, गुरुकुलात आम्ही सोबत होतो. आता सुशीलेने हट्टच पकडला, देवा तुम्ही एकदा तरी त्यांना भेटायला जा, काहीच मागू नका, फक्त जा आणि त्यांना भेटून या. सांगितलं, अगं सुशीला, मी गरीब आहे, मी जर त्याच्याकडे गेलो तर मला लोक काय म्हणतील. सांगितलं, नाही देवा, फक्त एकदा जा आणि त्यांना भेटून या. आता सांगतात तयार झाले आणि तयार झाल्याच्या नंतर आता सांगतात, हे बघ सुशीला, कोणाच्या घरी जाताना कधीच खाली हात जाऊ नये, काहीतरी घेऊन जावं सोबत. विचारतात, अगं आपल्या घरात तर काहीच नाही घेऊन जायला, काय घेऊन जावं? तेव्हा म्हटले, एक काम करा, आपल्या घरामध्ये काही तांदूळ आहेत, काही ठिकाणी उल्लेख येतो ते ज्या लाह्या होत्या त्या लाह्या घेऊन गेले, काही ठिकाणी उल्लेख येतो की पोहे घेऊन गेले, काही ठिकाणी उल्लेख येतो की तांदूळ घेऊन गेले. आपल्या मतीप्रमाणे काही समजलं तरी चालेल. सांगतात सुशीलेनं आतलं एक धोतराचा एक कपडा फाडला, एक गाठण बांधली आणि त्याच्यामध्ये थोड्याशा लाह्या टाकल्या आणि सांगितलं, काय करा, तुमच्या कन्हैयाला हे द्या गेल्याच्या नंतर. आता सांगतात की आता कन्हैयाला भेटण्याकरिता सुदामाजी निघाले. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, जाते चले गाते मन में, जाते चले गाते मन में, हरे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. कन्हैयाला भेटण्याकरिता सुदामाजी निघाले होते. सांगता सुदामाजींचा वेश तरी काय होता, अहो साधारण अंगावरती फाटलेलं असं धोतर होतं. सांगता तीन असं रूप होतं, पायामध्ये वाहन नाही, अशा अवस्थेमध्ये सुदामाजी कन्हैयाला भेटायला निघाले. जसं कन्हैयाला समजलं की माझा सुदामा मला भेटायला निघालेला आहे, सकाळपासून सायंकाळ झाली. विचार करताय सुदामाजी की आता काही वेळ मी आराम करायला हवा आणि सकाळी उठल्याच्या नंतर पुन्हा एकदा कन्हैयाच्या दिशेनं मी जायला निघावं. लोटा बयोरी गले लटकाई, लोटा बयोरी
प्रभु के वर प्रभु के चले निज धाम चले श्याम सुंदर से मिलने सुदामा चले श्याम सुंदर से मिलने सुदामा हरे कृष्णा 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 हरे 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 रामा राम रामा हरे हरे. सांगतात जेव्हा सुदामाजी निघाले भेटण्याकरिता निघाले, कन्हैयाने जसं पाहिलं माझा सुदामा निघालेला आहे, अनवानी पायांनी मला भेटायला निघालेला आहे. सांगतात जिथे झोपले रात्री त्याच ठिकाणावरून योग मायेनं उचललं आणि द्वारिका नगरीमध्ये आणून ठेवलं. जसे झोपेतून उठले मोठे मोठे महल आसपास दिसायला लागले. जसे मोठे मोठे महल दिसले, विचार केला याच्यातलं माझ्या कन्हैयाचा महल नेमका कुठला असावा. आता सांगतात ती द्वारिका नगरी एवढी सुंदर होती, एवढी मोठी होती. आता त्या द्वारिका नगरीत कन्हैयाचा महल कसा ओळखावा. सगळ्यात मोठा एक महल दिसला. विचार केला हा महल नक्कीच माझ्या कन्हैयाचा असावा, सगळ्यात मोठा महल आहे. तेव्हा सांगतात जसे महलाच्या जवळ जवळ जायला लागले, महलाच्या जवळ जाणार द्वारपाल दोन उभे होते. महलाच्या जसे आतमध्ये प्रवेश करायला लागले, दोन द्वारपालांनी हाताला धरला आणि बाहेर महलाच्या काढून दिलं आणि म्हणतात अरे तू नेमका आहेस तरी कोण, असा आत महलात कशा घुसतोस रे. तेव्हा सुदामाजी सांगतात अरे द्वारपालांनो मी माझ्या कन्हैयाचा मित्र आहे रे, जाऊन सांगा जरा माझ्या कन्हैयाला, आम्ही एका आश्रमामध्ये सोबत शिकायला होतो रे, मी माझ्या त्या कन्हैयाचा मित्र आहे. तेव्हा विचार करतायत ते अरे आपले देव एवढे श्रीमंत एवढे महान आणि असा दीन त्यांचा मित्र असू शकतो का. एका द्वारपालाला विनंती केली जा आणि जाऊन सांगते द्वारिकाधीशाला तुझ्या की तुझा मित्र दारावरती गरीब सुदामा नावाचा आलेला आहे. हो देखो देखो ये गरीबी, इस गरीबी का हाल, कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ. मेरे बचपन का यार है मेरा श्याम, यही सोच के मैं आस करके आया हूँ. हरे द्वारपालो कन्हैया से कह दो, हरे द्वारपालो उस कन्हैया से कह दो, घर पे सुदामा गरीब आ गया है, घर पे सुदामा गरीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल पे गरीब आ गया है, तुम्हारे महल पे गरीब आ गया है. कन्हैयाला म्हणायला लागतो देवा तुम्हाला भेटण्याकरिता एक कोणीतरी तीन आलेला आहे. सुदामाजी म्हणतात अरे ज्या मित्राला तुम्ही आत जाऊ देत नाहीत ना महलात, त्या कन्हैयाने आणि मी गुरुकुलात एकत्र जेवण केलेलं आहे रे, एकत्र आम्ही राहिलेलो आहेत. अरे द्वारपालांनो जा आत जा आणि जाऊन सांगा तुमच्या द्वारिकाधीशाला की तुला भेटायला इकडे एक सुदामा नावाचा एक ब्राह्मण आलाय, त्याचा सखा आलाय, मित्र आलाय. एक
पायामध्येही फाटका आहे, पायामध्येही वाहन नाही, असा दीन दिसत आहे. कसं रूप आहे त्याचं? ना राजासारखं आहे, ना डोक्यावरती पगडी, ना अंगावरती शेला आहे. न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा हो, बता दो कन्हैया को नाम है सुदामा हो, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा हो. न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. बस एक बार मोहन से जाके कहना, बस एक बार मोहन से जाके कहना, मिलने सखावत नसीब आ गया है, मिलने सखावत नसीब आ गया है, मिलने सखावत नसीब आ गया है. सांगतात की जेव्हा द्वारपाल आतमध्ये गेला, देवाला सांगायला लागला, देवा तुमच्याकडे एक दीन ब्राह्मण आलेला आहे, ज्याच्या ना डोक्यावरती पगडी आहे, एखाद्या राजाच्या राजमुकुट डोक्यावरती असतो, आणि आतापर्यंत जेवढे भेटायला येत होते तेवढे भेटायला येणाऱ्यांपैकी भगवंताचे जे भक्त होते, ज्यांच्यावरती कृपा झालेली होती, सगळेच काही श्रीमंत नव्हते. त्यामुळे द्वारपालांनाही वाटायला लागलं की अरे हा नक्की देवाचं कुणीतरी असावं, जर म्हणत आहे तर. गेले आणि देवाला सांगितलं, देवा तो आलेला आहे ना, अंगावरती चांगले वस्त्र नाही, डोक्यावर पगडी नाही, परंतु काय माहिती त्याचं जे नाव आहे ना, नाव तो सुदामा सांगत आहे. सांगतात भगवंताच्या कानावरती जसं सुदामा नाव पडलं, देवाच्या लक्षात आलं माझा सुदामा मला भेटायला आलेला आहे. आणि जसं नाव सुदामा कानावरती पडलं, हो सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन हो, आया गले से सुदामा को मोहन हो, लगाया गले से सुदामा को मोहन. हो सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन हो. सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंभा, हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंभा. मेहमान कैसा अजीब आ गया है, मेहमान कैसा अजीब आ गया है, मेहमान कैसा अजीब आ गया है. जसा कन्हैयानं द्वारिकाधीशानं कानावरती नाव पडलं सुदामा, जसं सुदामा नाव पडलं, देवाच्या लक्षात आलं अरे आता एकदाचा माझा सुदामा, माझा सखा मला भेटायला आलेला आहे. कारण सांगतात भगवंत कृपा किती श्रीमंती आहे पैशाची हे बघून नाही करत, मनामधला निर्मळ भाव किती आहे ते बघून भगवंत कृपा करतो. आणि सांगतात सुदामा एक मित्रत्वाचा भाव त्याचा एवढा निर्मळ होता, कन्हैयाकडे इतका निर्मळ होता. सांगतात जसं सुदामा नाव पडलं, कन्हैया सिंहासनावरचे उठले आणि सुदामाकडे धावत सुटले.
भरला आंसुओं से श्याम ने धुलाए। धराधर में अपने सुदामा बिठाए, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए। न घबरा न प्यारे जरा तू सुदामा, न घबरा न प्यारे जरा तू सुदामा। खुशी का समा तेरे करीब आ गया है, खुशी का समा तेरे करीब आ गया है, खुशी का समा तेरे करीब आ गया है। सांगतात सुदामाजी सांगतात जेव्हा कन्हैयानं सुदामाचं नाव ऐकलं, धावत जाऊन सुदामाला आणलं आणि आणल्याच्या नंतर अगदी सिंहासनावरती स्वतःच्या बरोबरीनं सुदामाजींना बसवलं. जसं सुदामाजींना बरोबरीनं बसवलं, सांगतात सगळेजण आश्चर्यचकित होते. आता कन्हैया म्हणतायत, डोळ्यांना खुणावतायत की काय करा. सुदामाची चरण धुण्याकरिता, त्याचे पाय धुण्याकरिता कोणीतरी ताट आणि तांब्या घेऊन या. सांगतात दासींनी ताट तांब्या आणायला उशीर केला आणि कन्हैयाच्या अश्रूंनीच सुदामाजींचे पाय धुवून निघाले. एवढा आनंद देवाला झालेला होता सुदामा आल्याचा. हो जितना राधा रोई रोई कान्हा के लिए, जितना राधा रोई रोई कान्हा के लिए, कन्हैया उतना रोया रोया है सुदामा के लिए, कन्हैया उतना रोया रोया है सुदामा के लिए। जितना राधा रोई रोई, जितना राधा रोई रोई कान्हा के लिए, कन्हैया उतना रोया रोया है सुदामा के लिए, कन्हैया उतना रोया रोया है सुदामा के लिए। भाव के छाले देखे तो दुख के मारे रोया, और अपने बचपन को याद कर कर के रोया। भाव के छाले देखे तो दुख के मारे रोया, और अपने बचपन को याद कर कर के रोया। ओ बावरा वो रोया, बावरा वो रोया बसिया रानी के लिए, कन्हैया उतना रोया रोया है रामा के लिए, कन्हैया उतना रोया रोया है सुदामा के लिए। उसके आने पे रोया, उसके जाने पे रोया, होके बड़बड़ चावल के दाने दाने पे रोया। उसके आने पे रोया, उसके जाने पे रोया, होके बड़बड़ चावल के दाने दाने पे रोया। ओ आंसू के भरपाई, आंसू के भरपाई बस हर जाने
कन्हैया उठा रोया रोया रे कन्हैया उठा रोया रोया रे सुदामा के लिए कन्हैया उठा रोया रोया रे सुदामा के लिए। सांगतात कन्हैया असा एकमेव सुदामा भक्त होता, सखा होता की त्याच्याकरिता स्वतः देव रडले होते. आणि किती रडले होते सांगतात, एवढे रडले होते की अक्षरशः डोळ्यातल्या अश्रूंनी पूर्णपणे पाय धुवून निघले होते. एवढे कन्हैया सुदामाजींसाठी रडले होते. सांगतात सुदामाजी म्हणतात, अरे कन्हैया काय करत आहे? सगळे जण आपल्याकडे बघत आहेत, रे कन्हैया काय करत आहेस? कन्हैया म्हणतोय सुदामा अरे पाय धुऊ दे. सांगतात रुक्मिणी माता सुद्धा पाय धुण्याकरिता बसली आणि कन्हैया सोबत सुदामाजींचे पाय धुवायला लागली. सगळी जनता, सगळे सभामध्ये बसलेले लोक अचंबित झालेले होते, आश्चर्यचकित होऊन बघत होते की आमच्या स्वागतासाठी कधीच देव आले नाही, उभे राहिले नाही, परंतु हा असा कोण असावा की ज्याच्या स्वागताकरिता साक्षात द्वारिकाधीश धावत आहेत, होऊन पाय धुत आहेत. सांगतात कन्हैया म्हणतायत सुदामा अरे किती दूरवरून आलेला आहे, जरा वेळ आराम कर. सांगतात सुदामाजींचे पाय झोपत आहे, पायात मोडलेले काटे सुद्धा सुदामाजींच्या कन्हैया काढत होते. सांगतात जेव्हा सुदामाजी आराम करायला गेले, कन्हैया म्हणताय सुदामा अरे आठवतात का तुला आपल्या गुरुकुलातले दिवस? अरे काय आनंद आपण करायचो रे, सांदीपनीजींच्या आश्रमामध्ये असताना, गुरुकुलामध्ये असताना किती आनंदाने आपण राहायचो. आता कन्हैया म्हणतायत सुदामा अरे सांग काय चालू आहे तुझ्या आयुष्यामध्ये, कसा आहेस, विवाह केला की नाही? आता सुदामाजी ही कन्हैयाला विचारतात, कन्हैया माझं राहू दे, तू विवाह केलास की नाही? देवानं विचार केला आपल्या विवाहाचं कुठे याच्या समोर काढत बसाव, दिवस पुरायचं नाही. कन्हैयानं आपलं टाळलं. तू सांग सुदामा तू विवाह केला की नाही? म्हणले हो रे कन्हैया मी तर विवाह केला, माझी पत्नी आहे, नाव आहे सुशीला, नावाप्रमाणेच अगदी सुशील आहे, अगदी संस्कारिक पतिव्रता आहे, सुंदर माझा संसार आहे बघ. आता सांगतात की माझ्या पत्नीचा जास्त आग्रह होता कन्हैया की मी तुझ्याकडे यावं. आता सांगतात आतमध्ये रुक्मिणी मातेनं पुन्हा एकदा बोलावलं कन्हैयाला आणि म्हणतात देवा ज्या भक्ताचे पाय तुम्ही धुतले ना, ज्याचं दर्शन तुम्ही घेत आहात, आम्हाला सगळ्या 16,108 जणींना त्याचं दर्शन घ्यायचंय. देवानं विचार केला हे कसं शक्य आहे? आता पण विचार केला जर नाही घेऊ दिलं दर्शन तर सुदामा गेल्यावर आपलं काही खरं नाही. देव सुद्धा घाबरत होते बरं का अर्धांगिनींना. आता सांगतात सुदामाजींना म्हणले सुदामा तू विचारत होता ना माझं लग्न झालं की नाही, माझी पत्नी आहे की नाही, माझ्या पत्नीला जरा तुझं दर्शन घ्यायचंय बघ. म्हणले ठीक आहे ये घेऊन तुझ्या पत्नीला देतो दर्शन. आता जशी येणार पहिली आली रुक्मिणी माता, जशी रुक्मिणी माता आली कन्हैया म्हणतात या कोण? कन्हैया म्हणतात या त्याच, तू म्हणला होता ना वहिनी तुझ्या याच. आता आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव पुत्रवान भव सौभाग्यवती भव, आशीर्वाद दिला. रुक्मिणी माता गेली, पुन्हा सत्यभामा माता आल्या, जांबवती माता आल्या, कालिंदी माता आल्या, अशा एक 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 आल्या. आता जेव्हा झाल्या कन्हैया म्हणतात या कोण? कन्हैया म्हणतात त्याच. म्हणले कन्हैया अरे 7 ते 8 येऊन गेल्यात रे, एवढी विवाह केलेस? कन्हैया म्हणले सुदामा तू घाबरूच नको, म्हणले तू थांब जरा. आता सांगतात 1000 झाल्या, 2000 झाल्या, अशा येतच राहिल्या. जेव्हा आता खूप हात दमला आता आशीर्वाद देऊन देऊन सुदामाजींचा, सुदामाजी म्हणतायत कन्हैया आता बास बाबा याच्यावर काय आशीर्वाद देऊ शकत नाही. म्हणले सुदामा आशीर्वाद सगळ्यांना देऊन जा, एखादी जर राहिली ना तर माझा अवघड होईल, तिकडे घेऊन यावं लागेल तुझ्या नगरीमध्ये मला त्यांना. आता सांगतात सगळ्यांना आशीर्वाद दिले. सुदामाजी म्हणतात कन्हैया अरे एवढे विवाह कोणी करतं का एका जन्मामध्ये? आता सांगतात 16,108 पत्न्या देवाच्या सांगितल्या खऱ्या जातात, परंतु त्याच्यामध्ये शास्त्र त्यामागे खूप वेगळं आलेलं आहे. आता सुदामाजींना कन्हैया म्हणतायत सुदामा अरे माझ्या वहिनीने तुला आग्रह करून पाठवलेला आहे ना, तर मला नक्कीच वाटतं की माझ्या वहिनीने माझ्याकरिता काहीतरी तुझ्याकडे दिलेलं असावं. आता जेव्हा सगळं वैभव सुदामाजींनी कन्हैयाचं बघितलं होतं, ते जे आणलेल्या होत्या लाह्या छोट्याशा काठोड्यामध्ये बांधून, एक गाठणीमध्ये बांधून सांगतात ते लपवायला लागले. विचार केला एवढंशे आपल्या एवढ्या लाह्या मुठभर लाह्या त्या कन्हैयाला कुठे द्यावं?
याच्या समोर एवढे मोठे भोग, एवढं मोठं वैभव याचं लपवायला लागले. कन्हैया म्हणताय सुदामा काय लपवत आहेस, दाखव बरं जरा. परंतु सुदामाचे लपवतच होते. सांगतात कन्हैयाने असा जोरात हात ओढला आणि पाहिलं की गळ्यामध्ये जो पंचा होता त्याच्यामध्ये एक छोटीशी गाठण बांधलेली होती. अरे हे लपवत आहेस का सुदामा. सांगतात गाठण सोडली आणि सोडल्याच्या नंतर एक मूठ घेतली लाह्याची, तोंडामध्ये टाकली. दुसरी मूठ घेतली, तोंडामध्ये टाकली. तिसरी मूठ टाकणार तोपर्यंत रुक्मिणी मातेने हातच धरला. जसा हात धरला, हात धरण्यामागे एक कारण सांगितलं जातं. काय, देवाची 3 लोक सांगितले. 2 लोक 2 मूठ खाल्ल्याच्या नंतर सुदामाजींच्या नगराला निघून गेलते. तिसरी मूठ खाणार तेवढ्यात रुक्मिणी माता म्हणते माझं वैकुंठ तरी मला राहू द्या देवा, सगळं देऊन टाकू नका सुदामाला. कारण सांगतात भक्त वत्सल भगवान असं देवाला म्हटलं जातं. वात्सल्य भाव एवढा आहे मनामध्ये, प्रेम एवढं आहे की भक्तांकरिता काही करायला तयार आहे. सांगतात जेव्हा भक्तांकरिता गोष्ट करायला येते तेव्हा नाही लाज धरीत देव, त्यावेळी कसल्याही गोष्टींची लाजच धरत नाही, काही करायला जातो. आता सांगतात सुदामाजींना एक लोक तर दिला. सुदामाची मनात विचार करतायत की कन्हैयाला मी काही मागणार नाही, मी तर ठरवूनच आलेलो आहे आणि नक्कीच मी काहीच मागणार सुद्धा नाही. तेव्हा सांगतात सुदामाजी म्हणतायत कन्हैया आता मला निघायची वेळ आलेली आहे, आता मला निरोप दे बरं कन्हैया. कन्हैया म्हणतोय अरे सुदामा राहिला असतास. नाही रे, मला घरी खूप गोष्टी आहेत बरं, घरी माझी पत्नी माझी मुलं माझी वाट बघत असतील, मला जायला हवं कन्हैया. आता सांगतात ज्या द्वारपालांनी बाहेर काढलेलं होतं आज ते द्वारपाल कन्हैया सोबत सगळ्या पत्नीने सोबत कन्हैया सगळे जण सुदामाजींना नगरीला सोडवण्याकरिता निघालेले होते. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा राम राम हरे हरे. Krishna
जय जय श्री राधे सांगतात भगवंताच्या भगवंतावरती ज्यावेळी मनोभाव दृढ असतो, भक्ती दृढ असते, त्यावेळेला भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहत नाही. मग सांगतात त्यावेळी एखादा भक्त असेल परंतु अधर्मी कुळातला असेल, राक्षसी कुळातला असेल, तरीही त्यावरती कृपा होते. वय लहान असेल परंतु तरीही भक्ती मनातून केली तरीही कृपा होते. ज्याप्रमाणे प्रल्हाद महाराज राक्षस कुलीन होते तरीही कृपा झाली. ध्रुव महाराज लहान वयात होते तरीही कृपा झाली. सांगतात कृपा कशामुळे होते? मनातला भाव बघून होते. आणि त्यामुळे भगवंत म्हणतात की तुझ्या मनातला जो भाव आहे ना तो मी बघतो. आणि या कथेनं आपल्याला तेच करायचं आहे. काय? हे हृदय, हे अंतःकरण असं धुवून काढायचं आहे, असं साफ करायचं आहे की त्या हृदयामध्ये कोणतेही विकार राहता कामा नये. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, मोह हे सगळे जे विकार आहेत ना, हे सगळे विकार आपल्याला हृदयातून काढून टाकायचे आहेत. बस या कथेमध्ये आज आपल्याला एवढंच करायचंय. काय? की हे विकार पूर्णपणे निघून जावे, भगवंताला एवढंच म्हणावं. जर ही कथा श्रवण केल्याच्या नंतर जर तुम्ही कोणाची निंदाच करत आहात, जर कोणाबद्दल ईर्ष्या भावच मनामध्ये ठेवत आहात, जर संसाराचं दुःख पर्वता एवढा मानत आहात, तर कथा श्रवणाचा तुम्हाला काहीच फायदा झाला नाही असं समजा. कारण जसं मी सांगितलं, कथा जीवन की व्यथा मिटाती है, कथा जीवनाची व्यथा मिटवते, है की नाही? त्याच्यामुळे भगवंताचं नामस्मरण एवढं व्हावं की आजच्या या दिवशी विश्रांतीची जी आहुती आहे अशी पडावी की त्या आहुतीला हृदयातून भगवंताची भक्ती जागृत व्हावी आणि सगळे विकार नष्ट व्हावे. आज आपल्या कथेमध्ये विशेष उपस्थिती आलेली आहे, ते म्हणजे हरिभक्तपरायण प्रतिभाताई गायकवाड ताईंची विशेष उपस्थिती आज कथेमध्ये आहे. मला वाटतं ताईंना समजलं असावं कुठून तरी इथे श्रीमद भागवत कथा आहे म्हणून. कीर्तनाला जायचं आहे का कुठे? अच्छा, बरं. चला, चलत का होईना उपस्थिती लावलेली आहे. ताईंचं अचानक आगमन पाहिलं, खरंच आनंद वाटला. कारण ही सगळी मंडळी माझ्यापेक्षा खूप मोठी आहे या क्षेत्रामध्ये, खूप पहिल्यापासून या क्षेत्रामध्ये आहेत आणि उपस्थिती ताईंनी विशेष अशी लावलेली आहे. त्यांचे आभार. आज कथेमध्ये त्याचप्रमाणे आमचे आदरणीय असे असणारे राऊतमारे सर, त्याचबरोबर आदरणीय असणारे खिंडकर सर आणि त्याचबरोबर आदरणीय इंगोले सर यांनी सुद्धा विशेष उपस्थिती लावलेली आहे. विनंती आहे त्यांना, पुढे जागा आहे, पुढे येऊन जरी कथा श्रवण केली तरी तुमचे सगळ्यांचं स्वागतच आहे. विशेष त्यांनी आमचे काजळ सर आहेत आदरणीय, त्यांना सांगितलं की आम्ही ताईंच्या कथेसाठी येणार आहोत आज विशेष, आम्हालाही कथा ऐकायची आहे. म्हटलं चला, आनंदी आनंद आहे. जेवढा भक्त आपल्या सोबत जास्त येतील तेवढा आपल्यालाही आनंदी आनंद आहे. आणि खरोखरच आमची स्नेही मंडळी आहे. जरीही साहेब असले, सर असले तरी पहिल्यापासून भजनामध्येही आहेत बरं का, ऐक नाही. भजन सुद्धा फार सुंदर सगळीच मंडळी म्हणतात. अतिशय भगवंताची प्रेमी मंडळी, भक्त मंडळी ही आहे. पुढे येऊन जरी श्रवण केलं तरी चालेल सर, या पुढे. काका पुढे एक चटई टाकून घ्या इथे. या पुढील कथा श्रवण करूया. त्यापूर्वी काही क्षण भगवंताचं नामस्मरण करूया. आणि पहा, जसं मी सांगितलं की भक्ती एवढी दृढ असावी की जोपर्यंत लोक आपल्याला म्हणत नाहीत की देवाच्या नावाने वेडी झाली आहे का, वेडा झाला आहे का, तोपर्यंत भक्ती करावी बरं का. मनिराम आहे ना सगळ्यांचं माझ्याकडे? हा, मग म्हणतात की जोपर्यंत दुनिया म्हणत नाही की तू वेडा आहेस का, रोजच काय 2 वाजले की कथेला, रोजच काय 9 वाजले की कीर्तनाला, आहे की नाही, एवढा पावसा पाण्याचं काहीतरी जायचंय तिकडे, जोपर्यंत कुणी म्हणत नाही की अरे रोजच रात्री काय ड्युटीवरून येऊन भजन करायचंय, आहे की नाही,
जोपर्यंत असं लोक म्हणत नाही तोपर्यंत असं समजायचंच नाही की आपल्यावर देवाची कृपा झाली. जेव्हा लोक म्हणतील अरे काय वेडा झालास, काय पागल झालास का, काय देवाच्या भजनात नाचत आहे, असं जोपर्यंत लोक म्हणत नाही तोपर्यंत समजायचंच नाही की देवाची आपल्यावरती कृपा झाली. चला, जसं मी सांगितलं होतं, जिथे देव येतो ती भूमी काही साधारण राहत नाही. त्याचं कशामध्ये रूपांतर होतं? वृंदावनामध्ये. कशामध्ये? जिथे कृष्ण आहे ते वृंदावन आहे, जे वृंदावन आहे तिथे कृष्ण आहे. तर या कृष्णाच्या नावामध्ये वेड होऊन सगळ्यांनी प्रेमाने भजनामध्ये टाळी वाजवत माझ्यासोबत आनंद घ्यायचा आहे. चला, सगळ्यांनीच छान माझ्या पाठीमागे भजनही करायचंय. ज्यांना नृत्य करावं वाटेल आनंदामध्ये नृत्य करत टाळी वाजवत भगवंताच्या भजनामध्ये आनंद घेत. हम पागल है पागल वृंदावन धाम के, 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 वृंदावन धाम के श्री श्याम श्याम के, वृंदावन धाम के श्री श्याम श्याम के, हम पागल है पागल वृंदावन धाम के, पागल है पागल वृंदावन धाम के, हम पागल है पागल वृंदावन धाम के, हम पागल है पागल वृंदावन धाम के. असा आनंद घेणार भगवंताच्या भजनामध्ये. चला बाबा, आजी सगळ्यांनी छान ताली वाजवत पाऊले ठेवा. चला, सगळ्यांनीच प्रेमाने भजनामध्ये नाम के पागल वृंदावन पागल खाने, वृंदावन पागल खाने, राम नाम के पागल वृंदावन पागल खाने, तू भी पागल होना काल के रंग में होना, तू भी पागल होना काल के रंग में होना, चढ़ जाए नशाए तुझको नाम के जाम का, चढ़ जाए नशा भी तुझको नाम के जाम का. हम पागल है पागल वृंदावन धाम के, हम पागल है पागल वृंदावन धाम के, हम पागल है पागल वृंदावन धाम के, हम पागल है पागल वृंदावन धाम के. पाऊली खेळत टाळी वाजवत भजनामध्ये मन से जो लग जाता वो लग कर कुछ पा लेता है, वो लग कर कुछ पा लेता है, वो लग कर कुछ पा लेता है. रंग संग हरे रहता पर ध्यान न कोई देता है, पर ध्यान न कोई देता है, पर ध्यान न कोई देता है. कोई झूठे नाम के पागल, कोई सच्चे श्याम के पागल, कोई झूठे नाम के पागल, कोई सच्चे नाम के पागल, जहाँ दूर दूर तक पागल जगत तमाम है, जहाँ दूर दूर तक पागल जगत तमाम है. हम पागल है पागल वृंदावन धाम के, हम पागल है पागल वृंदावन धाम के, हम पागल है पागल वृंदावन धाम के, हम पागल है पागल वृंदावन धाम के.
तुमच्यासाठी आणखी एक भजन आहे, फक्त थोडं थांबा, आहे की नाही? सावली सुरतिया जय हो. हाथों में बांसुरिया, सावली सुरतिया हाथों में बांसुरिया और घुंघराला बाज। सपना में सखी देखो नंद गोपाल, सपना में सखी देखो नंद गोपाल, सपना में सखी देखो नंद गोपाल। सावली सुरतिया हाथों में बांसुरिया, सावली सुरतिया हाथों में बांसुरिया और घुंघराला बाज। सपना में सपना में सपना में सखी देखो नंद गोपाल, सपना में सखी देखो नंद गोपाल, सपना में सखी देखो नंद गोपाल। सपना में सपना में सपना में सखी देखो नंद गोपाल, सपना में सखी देखो नंद गोपाल, सपना में सखी देखो नंद गोपाल।
या माता माऊली, चला पाणी पिऊन घ्या बरं. एक तर तुम्हाला सुरुवात करायला अवघड जाते, एकदा सुरुवात केली की मग तुम्हाला थांबवतच नाही येत. हा, काय सुंदर नृत्य करता, वा छान. हा बाबा, बाबाचे लेझिम कुठे गेले आज? मेरे यशोदा के लाल, मेरे यशोदा के लाल, मेरे यशोदा के लाल, मेरा लोला. मेरे यशोदा के लाल, मेरे यशोदा के लाल, मेरे यशोदा के लाल, मेरे यशोदा के लाल. गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, राधा गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, राधा गोविंद. द्यायचं की नाही? हा चला. राधे राधे मना की आणखी जोरात. वा, लेकर पण आणून बसवलेत आज. वा वा, छान छान. वा, आणखी जोरात. राधे 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 राधे. वा वा, छान. चला, आता ही शेवटची आहुती अशी मन भरून घ्यायची, अशी मन भरून की पुढच्या वर्षीच्या कथेपर्यंत असं लक्षात राहिलं पाहिजे. बघा, परीक्षित महाराज प्रश्न करत होते, महाराज तुम्ही आम्हाला हे तर सविस्तर सांगितलं की देवाचे 8 मुख्य विवाह कसे झाले, परंतु तुम्ही आम्हाला हे सांगितलं नाही की भगवंताचे 16,100 विवाह एकत्र नेमके कसे झाले. हे जरा आम्हाला सांगा. तेव्हा सांगायला प्रारंभ करतात, ऐक. भगवंताचा एक पुत्र होता ज्याचं नाव होतं भौमासुर. काय नाव होतं त्याचं? भौमासुर. सांगतात हा जो भौमासुर होता हा असुर होता, परंतु देवाचाच पुत्र होता. कारण सांगतात ज्यावेळी देवानं वराह अवतार घेतलेला होता, वराह अवतार घेतल्याच्या नंतर भगवंताच्या घामाने पृथ्वी गर्भवती झालेली होती आणि पृथ्वीचाच हा पुत्र होता ज्याचं नाव होतं भौमासुर. जेव्हा जन्म झाला तेव्हाच देव त्याला मारून टाकायला निघाले, मारायला निघाले, परंतु पृथ्वीनं विनंती केली, देवा जोपर्यंत मी म्हणत नाही तोपर्यंत माझ्या पुत्राला मारायचं नाही. आणि इकडे पृथ्वीचंच एक स्वरूप घेतलेलं होतं, ते घेतलेलं होतं सत्यभामा मातेनं. आणि सत्यभामा म्हणजे देवाची दुसरी पत्नी, तिसऱ्या क्रमांकाची पत्नी होती. देवानं सुंदर अशी लीला केली. लीला अशी केली की एके दिवशी नारदजी स्वर्गामध्ये जे एक पारिजातकाचं वृक्ष होतं, बरं का, कशाचं वृक्ष होतं माता माऊली, लक्ष आहे ना? पारिजातकाचं वृक्ष होतं आणि त्याचं एक फूल आणलं आणि देवाकडे आणून दिलं नारदजींनी. आता देवानं ते फूल घेतलं आणि रुक्मिणी मातेच्या केसामध्ये लावलं. आणि नारदजी आले सत्यभामा मातेकडे, आले आणि म्हणले, सत्यभामा माता काही म्हणा, पण द्वारिकाधीशाचं देवाचं तुमच्यावरती प्रेमच नाही. म्हटलं कसं काय प्रेम नाही? खूप प्रेम आहे. कशावरून? म्हणले बघा, एवढं छान स्वर्गातून फूल आणलं आणि ते फूल आणून रुक्मिणीच्याच केसामध्ये लावलं देवानी. तुमच्यावरती प्रेम असतं तर तुमच्या लावलं असतं ना केसामध्ये. आता सत्यभामा मातेला एवढा राग आला, रुसूनच बसली. जसं मी सांगितलं, पहिल्या काळी काही घराला कोप भवन करत नव्हते. कोप भवन नावाची वेगळी खोली होती.
गेली कोप भवनात बसली. देवानं विचारलं काय झालं सत्यभामा. आता सांगतात भगवंत असे होते. भगवंताला जशी सत्यभामा म्हणली देवा तुम्ही मला त्या वृक्षाचं फूल दिलं नाही. देव म्हणले सत्यभामा तुझ्यावर माझं एवढं प्रेम आहे की तू फूल मागते, तुझ्यासाठी अख्खचे अख्ख झाडच मी आणून तुझ्या कक्षामध्ये लावतो. इतकं प्रेम करतो मी तुझ्यावर. आता हट्टच धरला सत्यभामा मातेनं. देवा आता वृक्षच पाहिजे, चला स्वर्गात. आता स्वर्गात जसे जायला निघाले, स्वर्गात जात असताना हा जो भौमासुर नावाचा दैत्य होता याला 16,100 कन्या एकत्र करायच्या होत्या आणि एक सोबत त्यांच्याशी विवाह करायचा होता. सांगतात देवानं सत्यभामा आईला रथावरती बसवलं. सांगितलं सत्यभामा स्वर्गात तर जाऊच, परंतु त्या अगोदर एका दैत्याचा आपल्याला उद्धार करायचा आहे. सांगतात देव त्याच्याशी युद्धासाठी गेले आणि जसे युद्धासाठी गेल्याच्या नंतर देवाने एक बाण स्वतःवरचा चुकवला आणि तो बाण लागला सत्यभामा मातेला. आता एक अर्थी तो सत्यभामा आईचाच पुत्र होता. सत्यभामा आई म्हणते देवा हा राक्षस फार बाण चालवत आहे, मला बाण लागलेला आहे, याला लवकरात लवकर मारून टाका, याचा उद्धार करा. आणि देवालाही एवढंच पाहिजे होतं. आता सांगतात भगवंताने भौमासुरासोबत युद्ध केलं आणि एका क्षणात भौमासुराचा उद्धार करून टाकला. जसा त्याचा उद्धार केला आता भगवंत सत्यभामेला घेऊन स्वर्गामध्ये गेले. जसे स्वर्गामध्ये गेल्याच्या नंतर स्वर्गात गेल्यानंतर सत्यभामासाठी देव म्हणतायत इंद्राला इंद्र हे जे तुझ्याकडे पारिजातकाचं वृक्ष आहे ना समुद्र मंथनातून निघलेलं, हे वृक्ष जरा आम्हाला याची फुलं पाहिजे होती बरं. इंद्र म्हणतो महाराज मी तर देऊन टाकेल, परंतु या फुलांची सगळे माळा बनवून आमच्या अप्सरा लावतात, हे वृक्ष कसं देऊ मी तुम्हाला. आता सांगतात सहजासहजी तर काय वृक्ष इंद्र द्यायला तयार होत नव्हता आणि त्यावेळी सांगतात भगवंताने स्वतःचं सुदर्शन चक्र सोडलं. सांगतात सुदर्शन चक्र देवानं सोडलं कशाकरिता, सैनिकांना घाबरवण्याकरिता. परंतु जसा सुदर्शन चक्र सोडलं ते सुदर्शन चक्र समुद्र मंथनातून गायी सुद्धा निघाल्या होत्या. एका गायीच्या कानाला ते सुदर्शन चक्र लागलं. कशाला लागलं माता माऊली, कानाला लागलं. आणि सांगतात ज्या कानाला लागलं तिथून रक्तस्राव व्हायला लागला आणि सांगतात ज्या ज्या ठिकाणी गायीच्या रक्ताचे जे थेंब पडले त्या त्या ठिकाणी सांगतात की जे मद्यपानाच्या गोष्टी आहेत त्याचं उत्पन्न त्या ठिकाणून व्हायला लागलं. त्याच्यामुळे सांगतात आपल्या संस्कृतीमध्ये गायीला सगळ्यात जास्त महत्व आहे बरं का. खेड्यापाड्यामध्ये गावरान गाय पाहायलाही भेटते. किती जणांच्या घरी आहे बरं गावरान गाय, वा वा, तरी आहे 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 4-5 जणांची संख्या तरी आहे. आम्हाला गावरान गायचं शेण हवं असेल, काही गोमूत्र हवं असेल तर गोशाळेत जावं लागतं आम्हाला शहरामध्ये. बऱ्याच सांगतात आपल्या शास्त्रामध्ये तीन सूत्री आहे, 3 गोष्टी आहेत खूप महत्वाच्या सांगितल्या बघा. अगदी कथेचा थोडा वेळ राहिला, खूप महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. असं चाणाक्ष होऊन बसायचं, असं लक्ष देऊन सगळ्यांनी श्रवण करायचं. 3 गोष्टी फार महत्वाच्या सांगितल्या. एक आहे गाय, दुसरी आहे माय आणि तिसरी आहे मातीचे संस्कार. बरं का, लक्ष देऊ नये का. पहिलं सांगतात गाय. गाय सगळ्यात महत्वाची आहे आपल्या संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये, हिंदू ग्रंथामध्ये सांगितलेली आहे. सगळ्यात महत्वाची गाय आहे. आपल्या दारामध्ये एखादी तरी गाय असावी, जर नसेल तर आपल्या हातून गायीची सेवा तरी व्हावी. कशामुळे गायीला महत्व आहे, अहो गायीच्या शरीराला तर महत्व आहेच, परंतु शरीराच्या बाहेरही जे पडतंय ना त्यालाही महत्व आहे. सांगतात एकदा 33 कोटी देव गायीच्या गोमातेच्या शरीरामध्ये राहण्यासाठी गेले. सगळे देवी देवता गेले, परंतु लक्ष्मी माता आणि गंगा माता दोघी म्हणल्या आम्ही स्वतःच एवढ्या पवित्र आहोत, आम्हाला तिच्या शरीरामध्ये जायची काय गरज. दोघी म्हणले आम्ही जाणार नाही. लक्ष्मी माता म्हणली सगळं जग मला भसतंय, मी जाणार नाही. गंगा माता म्हणली ज्याला पवित्र व्हायचे ते माझ्यामध्ये स्नान करते, मी जाणार नाही. सांगतात सगळे देवी देवता गेले पण या दोघी गेल्या नाही. खूप दिवस झाले देवी देवता आत, आपण दोघीच बाहेर. तेव्हा विचार केला की आपण बाहेर राहण्यामध्ये काही शहाणपणा नाही, आपण जावं. आता दोघी गेल्या, गोमातेला विनंती करायला लागल्या गोमाता आम्हालाही कुठेतरी उदरामध्ये तुमच्या शरीरामध्ये कुठेतरी जागा द्या. सांगितलं नाही, तुमच्याकरिता एकही जागा माझ्या उदरामध्ये शिल्लक नाही. लक्ष्मी तुझ्यासाठी एक जागा आहे, तुला पाहिजे तर घे. काय, जे शेण आहे ना माझं, त्या शेणामध्ये फक्त एक देवता उरलेली आहे, त्याच्यामध्ये तुला राहायचं असेल तर तू राहा.
लक्ष्मी माता विचार करते, जिच्या हृदयात माझे नारायण आहे तिच्या शेणामध्ये मला वास करायला काय हरकत आहे. आणि तेव्हापासून सांगतात गोमातेच्या शेणामध्ये साक्षात लक्ष्मी मातेचा वास आहे. आणि तेव्हापासून सांगतात की जिथे कुठे, मीही आल्या कथेला सांगितलं होतं की जिथे कुठे सत्कारी होत आहे, देवाची कथा होत आहे, तिथे गावरान गाईच्या शेणाने सारवायचं असतं, आहे की नाही. गंगा माता म्हणते मलाही कुठेतरी जागा द्या. तेव्हा सांगितलं हे बघ फक्त गोमूत्र राहिलेलं आहे, त्याच्यामध्ये तुला वास करायचा असेल तर कर. आणि तेव्हापासून गोमातेच्या गोमूत्रामध्ये साक्षात गंगा मातेचा वास सांगितला जातो. आणि जिथे कुठे आपल्याला जर पवित्र करण्यासाठी गंगाजल भेटत नाही त्या ठिकाणी गोमूत्र आपण सगळीकडे शिंपडतो, आहे की नाही. गायीचं महत्व अनन्यसाधारण सांगितलं गेलेलं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये. अगदी महत्व आहे. दुसरं महत्व आहे माईचं, आईचं महत्व आहे. सांगतात या संस्कृतीमध्ये सगळ्यात जास्त महत्व कोणाला दिलं जातं तर देवाच्याही अगोदर महत्व दिलं जातं ते देवीला दिलं जातं महाराज. सगळ्यात जास्त महत्व दिलं जातं ते एका स्त्री जातीला दिलं जातं, एका माऊलीला दिलं जातं. आणि सगळ्यात जास्त आनंदाची गोष्ट म्हणजे कथेला आल्यापासून आता विश्रांतीपर्यंत सगळ्यात जास्त माता माऊलीच आहेत माझ्या कथेसाठी, आहे की नाही. सगळ्यात जास्त अनन्यसाधारण महत्व माईचं सांगितलं जातं. कशामुळे? एक कारण त्याच्या पाठीमागे आहे बरं का माता माऊली. कशामुळे? कारण सांगतात सगळ्यात जास्त महत्वाची माय ती संस्कार मातीचे देणारी असते, संस्कार देणारी ती गर्भापासून असते. म्हणून आईला सगळ्यात जास्त महत्व आपल्या संस्कृतीमध्ये आहे. सांगतात कारण एका जीवाला वाढवणारी उदरात केवळ एक ती माताच असते, म्हणून त्या आईला सगळ्यात जास्त महत्व आहे बरं. सांगतात मायेचा सागर ती एकमेव माता आहे, आई आहे, त्याच्यामुळे ते सगळ्यात जास्त महत्व त्या आईला आहे. परंतु आज संस्कृती आपली एवढी सांगतात की एवढी रसातळामध्ये गेलेली दिसते की आज त्या माऊलीला, त्या मुलीला जन्माला येण्याच्या अगोदरच गर्भामध्ये मारलं जाते. याची एवढी भयानक परिस्थिती आपल्यावरती कोणती यावी महाराज. कितीतरी आपण पेपरला बातम्या वाचतो, कितीतरी ठिकाणी गोष्टी ऐकतो, अहो त्या गोष्टी ऐकतो की ज्या आईमुळे ही संस्कृती आपली जपली गेलेली आहे. भारताला, या भूमीला माता म्हणून म्हटलं जातं. इथे वडिलांचं नाव कोणीच घेत नाही बरं का. भारत माता म्हटलं जातं. भूमीलाही भूमीची माता, पृथ्वी माता असंच म्हटलं जातं. मातेला, आईला अनन्यसाधारण महत्व आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलं. कारण संस्काराचं रोपटं लावणारी फक्त आणि फक्त ती एकमेव माताच आहे. ती माता आहे, ती मुलगी आहे. आज सगळ्यात जास्त माया, प्रेम त्याच आईच्या अंतःकरणामध्ये आहे महाराज, दिसतं आपल्याला. कारण घरामध्ये जर बाप बाहेरून आलेला दिसला तर पोरग घाबरत, अरे बाबा आलेले आहेत, लवकर पुस्तक उघडून बसा, नाहीतर बाबा आपल्याला रागवतील, मारतील. ते मुलगा पळून जातं, ते पोरग पळून जातं. परंतु त्याच वेळी ती मुलगी ना, मुलगी बापाकडे धावत येते. मुलगी म्हणते बाबा दिवसभर तुम्ही कामावरून आलेले आहात ना, हातामध्ये आणून पाणी देणारी फक्त आणि फक्त ती मुलगीच असते. फक्त आणि फक्त ती मुलगी असते. फक्त आणि फक्त तिच्याच अंतःकरणात तेवढी माया असते. किती माया, किती माया. सांगतात जोपर्यंत एखाद्या घरामध्ये सगळेजण म्हणतात आम्हाला वंशाचा दिवा, मुलगा पाहिजे, मुलगा पाहिजे, मुलगा पाहिजे, पण कोणीच म्हणत नाही की आम्हाला मुलगी पाहिजे. कोणीच म्हणत नाही. का बरं? सांगतात जेवढा तो वंशाचा दिवा महत्वाचा आहे ना, तेवढीच ती प्रणतीही तेवढीच जास्त महत्वाची आहे. ज्यावेळी मी नावाचं महत्व एकदा सांगत होते, मला बरेचसे जण विचारतात तू एवढी देवदेवातली आहे, तुझं नाव एखाद्या देवीचं का नाही? तुझं नाव जनाई का नाही, मुक्ताई का नाही, तुझं नाव देवीचं का नाही? तेव्हा मला हे सांगायला आवडतं की आतापर्यंत कोणी मुलीसाठी नवस करणारा कोणता बाप नसेल, परंतु माझ्या बापानं 12 वर्ष पोथी वाचली होती आणि मुलगी व्हावी म्हणून नवस केला होता. एवढी प्रतीक्षा केली, एवढी वाट बघितली होती आणि म्हणून माझं नाव प्रतीक्षा ठेवलं होतं. हे माझ्या नावाची कहाणी. मी सांगितलं होतं की शेवटच्या दिवशी नक्की सांगेन. मुलीसाठी नवस करणारे आज खूप कमी आहेत महाराज, खूप कमी. सांगतात ज्याच्या घरामध्ये जर पैंजणच मुलीचे वाजत नाही महाराज, तर त्या घराला काय अर्थ आहे? ज्याच्या घरामध्ये जर मुलगीच नाही तर त्याच्या घराला काय अर्थ आहे महाराज? जेवढी माया मुलगा लावतो ना, त्याच्यापेक्षा खूप पटीनं माया लावण्याची ताकद एका आईमध्ये आहे, एका मुलीमध्ये आहे महाराज, एका स्त्रीमध्ये आहे. सांगतात एक स्त्री, एक मुलगी वेगवेगळे पात्र आपल्या आयुष्यामध्ये तयार करत असते, निवडत असते. आणि हा अधिकार सगळ्यात जास्त महत्वाचा, हा अधिकारच तुम्हा माता माऊलींना दिलेला आहे बरं का, संस्कार करण्याचा.
हे जे संस्कार आहेत ना लेकरांवरती करण्याचे माता माऊली फक्त आणि फक्त तुम्हीच करू शकता. आणि हे संस्कार आतापासून नाही, गर्भापासून सुरू होतात. माझ्या जिजाईनं माझ्या छत्रपती शिवरायांवरती संस्कार केले होते. कधीपासून? गर्भापासून केले होते. अहो, जेव्हा या पृथ्वीवरती संकट वाढलेले होते, आदिलशाही निजामशाही कुतुबशाहीचं संक्रमण वाढलेलं होतं, आक्रमण वाढलेलं होतं, तेव्हा माझ्या जिजाईनं आई जगदंबेकडे नमस केलेला होता. आई जगदंबे, असा पुत्र माझ्या उदरी जन्माला दे की ज्यानं माझा नाही, त्याच्या स्वतःचा नाही तर सगळ्या स्वराज्याचा संसार करावा, असा पुत्र मला जन्माला दे. आणि तेव्हा एक पुत्र जन्माला दिलेला होता. शिवनेरी वर शुभ जन्मला राजांचा अधिपती, राजांचा अधिपती. शुभांचे मावळे आम्हाला काय कुणाची भीती, काय कुणाची भीती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. शिवनेरी वर शुभ जन्मला राजांचा अधिपती, शुभांचे मावळे आम्हाला काय कुणाची भीती, काय कुणाची भीती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. आठवा माझ्या जिजाईचे ते संस्कार. कधी दिले होते संस्कार? गर्भामध्ये असताना पासून दिले होते. मागितलं होतं जगदंबेला, जगदंबे अगं काय होत आहे माझ्या या पृथ्वीवरती, काय होतंय माझ्या महाराष्ट्रामध्ये. अहो, सरे आम आया बहिणींची आबरू लुटली जात होती, सरे आम शेतकऱ्यांची पिकं नसताना भूत करण्यात येत होती. एवढं आक्रमण या मुस्लिमांनी सगळीकडे बांधवलं होतं. तेव्हा माझ्या जिजाऊनं मागितलं होतं जगदंबे, असा पुत्र मला जन्माला दे ग माझ्या उदराला भवानी माते, की ज्यानं सगळ्या समाजाला एकत्र करावं आणि सगळ्या स्वराज्याचं रक्षण करावं, स्वराज्य स्थापन करावं, असा पुत्र दे ग. आणि तेव्हा शिवनेरीवरती एक दीपक चमकला आणि छत्रपती शिवरायांच्या रूपामध्ये एक राजांनी, एका छत्रपतींनी जन्म घेतला. अहो, जेव्हा जन्म झाला माझ्या छत्रपती शिवरायांचा, जन्म झाल्याच्या नंतर शोभांना एकच सांगितलं, शोभा जरी तुम्ही राजा असाल ना तरी सुद्धा तुम्हाला संसार स्वतःचा नाही करायचा, 18 पगड जातींना एकत्र आणायचं आहे आणि तुम्हाला स्वराज्याचं तोरण बांधायचं आहे. आणि केवळ 16 वर्षांच्या आयुमध्ये रक्ताचा अभिषेक केला आणि सांगितलं आता आम्ही स्वराज्य स्थापन करणार. तेव्हा 18 पगड जातींना एकत्र केलं आणि स्वराज्य स्थापन केलं. स्वराज्य रक्षण्यासाठी त्यानं केल्या एक हो जाती, स्वराज्य रक्षण्यासाठी त्यानं केल्या एक हो जाती. घेऊन भगवतो हाती, घेऊन भगवतो हाती स्वराज्य रक्षण्यासाठी. आई भवानी आई जिजाई आशीर्वाद हो देती, आशीर्वाद हो देती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. शिवनेरी वर शुभ जन्मला राजांचा अधिपती, राजांचा अधिपती. शुभांचे मावळे आम्हाला काय कुणाची भीती, काय कुणाची भीती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी माता महाराज की जय, जिजाऊ माता की जय. मला सांगतात जेवढी शिवजयंती आपण डोक्यावरती उचलून करतो तेवढेच छत्रपती शिवरायांचे संस्कार बुद्धीमध्ये घालावे आणि हे संस्कार पुढे न्यावे महाराज. ही संस्कृती आपली आहे,
ही संस्कृती जर जपली गेली तर तेव्हा पुढे जाऊन आपली पिढी सुधारणारी आहे. कारण महाराज आपण परमार्थ करतो. मी पहिल्या दिवसापासून कथेला सांगितलं होतं की एक वेळी तुम्हाला नाही यायला जमलं तरी चालेल, परंतु लेकरांना अगोदर पुढे घालून कथेला आणा महाराज. कशामुळे? कारण ही कथा श्रवण करणं, हे परमार्थाचे संस्कार करणं हे गरजेचे आहे, ही काळाची गरज आहे. प्रत्येक आई वडील म्हणतात की आमच्या लेकरांना देवदेवात वेळ घातला तर अभ्यास कधी करेन, पण महाराज हे संस्कार शाळेमध्ये शिकवले जात नाही. हे संस्कार घेण्यासाठी या कीर्तनाच्या मंडपाखाली इथेच यावं लागतं, तेव्हा हे संस्कार कुठेतरी रक्तामध्ये भिनले जातात. त्याच्याशिवाय हे संस्कार नाही. आई वडील म्हणतात आम्हाला लेकरांना शिकवायचे, शिकवा, नक्कीच शिकवा, परंतु एवढं शिकवा ना लेकरांना, शिकवा कलेक्टरच्या खुर्चीवरती लेकरांना जाऊन बसू द्या, परंतु जेव्हा लेकरू त्या मोठ्या खुर्चीवरून खाली उतरून येईल तेव्हा आई वडिलांना देव आणि देवी, विठ्ठल आणि रखुमाई समजून अगोदर आई वडिलांचं दर्शन घेईल. एवढे संस्कार मात्र लेकरांना द्या, एवढे संस्कार लेकरांना द्या. हे संस्कार देणं आज काळाची गरज आहे महाराज. सांगतात जेव्हा जिजाऊ मातेनं संस्कार दिले होते ना शिवरायांना, आज या शिवरायांच्या भूमीमध्ये शिवरायांचे काय संस्कार होते? अहो, नजरेतून दिसणारी प्रत्येक स्त्री, समोरून येणारी प्रत्येक स्त्री नजरेला आई आणि बहीण म्हणूनच दिसत होती. हे संस्कार जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना दिलेले होते महाराज. हे शिवरायांना दिलेले संस्कार होते आणि हे संस्कार होते ना, या कारणामुळे त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, आज 350-400 वर्षापूर्वींचा काळ आहे, परंतु छत्रपती शिवराय प्रत्येकांच्या हृदयात आहे, मनात आहेत, ध्यानात आहेत. हे कशामुळे? फक्त आणि फक्त संस्कृतीमुळे. अहो, आपण कथा ऐकतो ना, कथा ऐकल्याच्या नंतर आजच्या दिवशी फक्त एक निर्णय मनामध्ये घ्यावा की या कथेमध्ये शेवटच्या दिवशी एक वाईट गोष्ट, एक वाईट गुण आपल्याला इथे सोडून द्यावा, हे ठरवावं. तर काहीतरी कथा श्रवण केल्याचं पुण्य भेटणारे, काहीतरी फळ भेटणारे, नाहीतर भेटणार नाही. कशामुळे महाराज? जेव्हा आपण एक वाईट गोष्टीचा त्याग देवाच्या मंडपामध्ये करतो ना, तेव्हा कुठेतरी जाऊन सांगतात की तुम्हाला कथा श्रवणाचं पुण्य भेटतं. सांगतात या कथेतून एवढंच घ्या महाराज, व्यसनाच्या अधीन होऊ देऊ नका, स्वतःला अधीन जाऊ देऊ नका. असे माता माऊली लेकरांवरती संस्कार करा की परमार्थामध्ये जिथे कुठे कीर्तन होईल, कथा होईल, आपलं लेकरू जाऊन बसावं. नाही झालं वेळ देता आलं कीर्तनामध्ये, एका दिवशी लेकरांना टाळ घेऊन तरी उभा राहावं. एवढे संस्कार लेकरांना द्या. हे संस्कार देणं ही काळाची आजची गरज आहे. जसं म्हणतात की कवळी काडी लवकर वाकली जाते, त्याप्रमाणे कवळ्या वयामध्ये लेकरांवरती संस्कार करणं महत्वाचं आहे. सांगतात महाराज भगवंताचा जो यदुवंश होता, हा यदुवंश केवळ आणि केवळ व्यसनाच्या अधीन जाऊन विलयाला गेला होता. सांगतात जेव्हा भगवंताने शेवटच्या क्षणाला सांगतात की ज्यावेळी धराधाम सोडून देवाला जायचे, धराधाम सोडून जायचं होतं, विचार केला की माझा एवढा मोठा यदुवंश आहे, कारण 16,108 पत्न्या देवाला होत्या आणि हा विवाह केलेला होता देवाने कधी? जेव्हा भौमासुराला मारलेलं होतं आणि त्यावेळी सगळ्या स्त्रियांनी सांगितलं देवा आम्हाला या भौमासुरांनी आमचं हरण तर केलेलं आहे, आम्ही घरी गेलं तर आम्हाला कोणी घरामध्ये घेणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही आमच्या सोबत विवाह करा. आणि त्यावेळी 16,100 कन्येसोबत देवाने एक सोबत विवाह केलेला होता. सांगतात जेव्हा सत्यभामेला द्वारिका नगरीला आणलं, द्वारिका नगरीला आणल्याच्या नंतर सत्यभामेला त्या पारिजातकाचं झाड पाहिजे होतं, रुक्मिणी मातेला फक्त फुलं पाहिजे होती. देवाची लीला अशी झाली की सांगतात ते वृक्ष लावण्यात आलं सत्यभामेच्या कक्षामध्ये, परंतु जे फुलं पडली ते मात्र पडली रुक्मिणी आईच्या कक्षामध्ये. सांगतात ते विचार करतात की एवढा मोठा यदुवंश आहे, कसा संपणार? तेव्हा सांगतात यज्ञासाठी जेव्हा एक भूमीमध्ये सगळे जण एकत्र आले होते, त्यावेळी सांगतात व्यसनाधीन यदुवंश देवाचा झाला आणि हा यदुवंश देवाचा व्यसनाच्या अधीन होऊन नष्ट झाला. महाराज जर देवाचा वंश व्यसनाच्या अधीन होऊन नष्ट होऊ शकतो तर आपण काय आहोत महाराज? कथेमधून फक्त एवढं घरी घेऊन जाण्यासारखं आहे तुम्हाला काय की एक वाईट सवयीचा त्याग आपण इथे बसून करावा की आजच्या पुढे ही वाईट गोष्ट मी करणार नाही अथवा कोणाला करूही देणार नाही. सांगतात एक दिवस करत 7 दिवस झालेले होते. परीक्षित महाराजांना शुकदेव प्रभू विचारतायत, परीक्षित आज तुझा मृत्यू होणार आहे, 7वा दिवस आज येऊन ठेपलेला आहे, सांग तुला मृत्यूची भीती वाटते का? परीक्षित म्हणतोय देवा
अहो, जी कथा तुम्ही मला सांगितली ना, ही कथा अमृतासारखी आहे. त्याच्यामुळे आता मला मृत्यूचं भय नाही. कधीही यावं आणि तक्षक सर्पाने माझा दंश जरी घेतला ना, तरी आता मला मृत्यूचं कसलंच भय आता इथे राहिलेलं नाही. आता सांगतात, एके दिवशी भगवंताने विचार केला, हे युग संपत आलेलं आहे, कलियुग आता येणार आहे. अंतिम कथा श्रवण करायला सांगत आहेत परीक्षित राजाला. शुकदेव प्रभू सांगतात, भगवंत विचार करतायत की आता कलियुग येणार आहे, आता माझं पुन्हा एकदा माझ्या धामी जाण्याची वेळ झालेली आहे. भगवंत एका वटवृक्षाच्या खाली बसलेले होते आणि बसलेले असताना सांगतात की त्याच ठिकाणी एक शिकारी आला बरं का. आणि सांगतात त्या शिकाऱ्यानं जो बाण भगवंताकडे मारला, त्या बाणाची एक कथा सांगितली जाते बघा. लक्ष देऊ नये का, भगवंत स्वतःच्या धामी नेमके गेले कसे. सांगतात, एक यज्ञ कर्मासाठी एक भूमीमध्ये सर्व ऋषीगण आलेले होते आणि त्याच वेळी भगवंताचा पौत्र, ज्याचं नाव होतं शांब. काय नाव होतं त्याचं? शांब. हा शांब आणि बाकीचे सगळे जण जे बालगोपाल होते, भगवंताचे पुत्र पौत्र, सगळ्यांनी मिळून ठरवलं की या भूमीमध्ये जे सगळे संत ऋषी आलेले आहेत ना, हे संत ऋषी फार महान आहेत, यांची थोडीशी आपण चेष्टा करूया. आणि त्यावेळी शांबच्या पोटावरती काही कपडे बांधले, त्याला स्त्रीचं रूप दिलं आणि त्याला घेऊन संतांच्या समोर गेले आणि संतांना म्हणले, सांगा संतांनो, ही आमच्या कुळाची स्त्री आहे, हिला पुत्र होईल की कन्या होईल, जरा सांगा, हिचं भविष्य बघून. आता जेव्हा ध्यान लावून पाहिलं, संतांना एका क्षणात समजलं की ही काही यांच्या कुळाची स्त्री नाही. लक्षात आलंय की हे बालगोपाल आपली चेष्टा करत आहेत. आणि त्यावेळी संतांना राग आला आणि संतांनी श्राप दिला, या स्त्रीच्या गर्भातून ना पुत्र होईल ना कन्या होईल, एक मुसळ प्रकट होईल आणि हे मुसळ यदुवंशाचा नाश करेल. सांगतात, घाबरून या सगळ्या पुत्रांनी पोटावरचे कपडे काढले, त्याच्यामध्ये एक लोखंडाचं मुसळ निघालं. एवढे घाबरले सांगतात, त्या मुसळाची लहान बुकटीमध्ये रूपांतर केलं आणि सांगतात समुद्रामध्ये फेकून दिलं. एक त्याचा मोठा तुकडा उरला, तो तुकडा समुद्रामध्ये फेकून दिला. सांगतात तो तुकडा एका माशानं गिळला आणि माशानं गिळल्याच्या नंतर एका मासेमारी करणाऱ्या व्यक्तीनं तो मासा पकडला. मासेच्या पोटामध्ये मोठं लोखंडी मुसळ निघालेलं पाहिलं. त्या व्यक्तीनं ते मुसळ एक बाण तयार करणाऱ्या व्यक्तीला विकलं. सांगतात त्या व्यक्तीनं त्याच्यापासून एक लोखंडाचा मोठा बाण तयार केला आणि शिकार करणाऱ्या एका शिकारीला तो बाण विकला. आणि सांगतात तोच शिकारी एकदा जंगलामध्ये शिकारीसाठी गेला. भगवंत तिथे ध्यान लावून बसलेले असताना भगवंताचं नख चमकलेलं पाहिलं. शिकाऱ्याला वाटलं की नक्कीच हरणाचा डोळा असावा, शिकार असावी. आणि सांगतात भगवंताच्या दिशेनं जसा बाण मारला, सांगतात त्याच बाणावरती बसून भगवंत स्वतःच्या धामी निघाले गेले, विराजमान झाले. बोलिये द्वारकाधीश भगवान की, कृष्ण कन्हैया लाल की. सांगतात भगवंत स्वतःच्या धामी निघून गेले. सांगतात भगवंत स्वतःच्या धामी जात असताना ही गोष्ट फार कमी लोकांना पाहायला भेटली. आता सांगतात तक्षक सर्प आता परीक्षित महाराजांना नियमानुसार दंश करण्याकरिता निघाला. एका ब्राह्मणाने अडवलं, परंतु त्या ब्राह्मणाचाच उद्धार करून टाकला तक्षक सर्पाने. सांगतात तक्षक सर्प आला आणि तक्षक सर्प आल्याच्या नंतर परीक्षित महाराजांचा दंश घेतला आणि परीक्षित महाराज भगवंताच्या धामी गेले. बोली श्री परीक्षित महाराज की, श्री शुकदेव भगवान की. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम. या श्रीमद भागवत संहितेचा प्रथम श्लोक आपण सगळेजण, तुम्ही माझ्या पाठीमागे म्हटला होतात, हा अंतिम श्लोक आहे श्रीमद भागवत संहितेचा. सगळ्यांनी हात जोडायचे आहेत आणि माझ्या पाठीमागे सगळ्यांनी श्लोक जसा जमेल तसा माझ्या पाठीमागे म्हणायचा आहे. नाम संकीर्तनं यस्य, नाम संकीर्तनं यस्य, नाम संकीर्तनं यस्य, नाम संकीर्तनं यस्य, सर्व पाप प्रणाशनम, सर्व पाप प्रणाशनम, सर्व पाप प्रणाशनम, सर्व
सर्वपापप्रणाशनम् प्रणामो दुःखशमनः तम् प्रणामो दुःखशमनतम् प्रणामो दुःखशमनः तम् प्रणामो दुःखशमनतम् नमामि हरिं परम् नमामि हरिं परम् नमामि हरिं परम् नमामि हरिं प्रणम् नमामि हरिं परम् नमामि हरि प्रणम् सगळ्यांनी हात वरती करून माझ्या पाठीमागे म्हणायचं आहे हरये नमः हरये नमः हरये नमः बोले गोपाल कृष्ण भगवान की राधा गोविंद सरकार की श्रीमद् भागवत महापुराण की जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम। हाँ